त्यानंतर मग आपण मूव ऑन करू पुढच्या ॲक्टिव्हिटीला. ओके. सो मी काही जास्ती बोलत नाही. आय थिंक सो जे खूप जुने पेरेंट्स आहेत मी त्यांच्याकडेच हातात देतो. हरीश नमस्कार, माझं नाव विनोद लवेकर आहे. मी ओवीचा बाबा आहे. ती मुक्ता ओवीची आई आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं की ज्याचा मी गेम घेतला किंवा कुठली गोष्ट केली, मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला आहे. मी निर्माता दिग्दर्शक आहे. मी टेलिव्हिजन शोज करतो. मला खूप दिवस झाले हे आपल्या जे पालक भेटतील त्यांना मी हे सांगायचा प्रयत्न करतो की तुमचं लाईफ एन्जॉय करायचं विसरू नका. जरी आपल्या मुलांसोबत आपल्याला अडचणी असतील तरी तुमचं आयुष्य, तुम्ही पिक्चर बघा, गिल्ट फ्री पिक्चर बघा, तुम्ही नाटकाला जा, गिल्ट फ्री जा. जो स्पेस असेल, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, बिलीव ठेवायला आपल्याला फार अवघड होतं. म्हणजे एक बिलीव गेम आमच्या थिएटरमध्ये होत असतो की आता सर आहेत इथे उभे आणि मी समजा पाठमोरा उभा आहे आणि डोळे मिटलेत नाही आणि सर म्हटले मागे ये, मी पकडतो. हा गेम जसा तुम्हाला लहानपणी कधी खेळला असेल तुम्हाला आठवत आहे का की मागचा आपल्याला पकडणार आहे, हा बिलीव ठेवूनच जावं लागतं. आपलं काहीतरी चांगलं होणार आहे हा बिलीवच पाहिजे आपल्याला सतत धास्ती, भीती आणि सगळ्या गोष्टींमध्ये सतत एक गिल्ट की आपण हसलो तरी चला आपण हसलो, आता नाचलो तरी नाचायला नाही पाहिजे तरी करतो मी, आपण मजा केली तरी मजेला गिल्ट का घ्यायचा. म्हणजे आमच्याकडे एक रॉड्रिक्स म्हणून 2 पालक होते आणि 2 स्पेशल किड होते. त्यांनी आम्हाला स्टेडियमला नेलं मॅच बघायला. मुलांना घेऊन स्टेडियमला आपण मॅच बघायला जाऊ शकतो एवढ्या 1 लाखाचा क्राऊड होता तिथे जवळजवळ. आणि या क्राऊडमध्ये आपण आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकतो आणि ती मॅच बघायची, आपल्याला बघायची, पोरं एन्जॉय करतील. पोरं काय करतील, गर्दीत बघतील बघ. पण आपल्याला भीती का की माझ्या मुलाला मी इकडे घेऊन जाऊ शकत नाही. आता मी प्रत्येकजण डान्स केला, प्रत्येकाला आपल्याला एक वाईट वाटतं ना की मला डान्स करता येत नाही, मी असे नाचते, मी तसं नाचते. का 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 लाजायचं. ओवीनं असे हात फ्लॅटर केले तर ठीक आहे, कोणीतरी बघतंय तिच्याकडे, असे हात फ्लॅटर करते ती, तिचा हात धरून ठेवा, मग ती अजून हात फ्लॅटर करणार. पहिल्यांदा आपलीच लाज आपल्याला गेली पाहिजे. मी नाचू शकते, इथे एवढ्या लोकांसमोर मी नाचू शकतो आणि याच्यात काही नाही, मला नाचता येत नाही, मुक्ताने व्यायाम केला नाच म्हणून, ओके. आपल्याला आपलं एन्जॉय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही गोष्टीची लाज नाही वाटली. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या डेव्हलपमेंट स्टेजला कुठलाही मुलगा रस्त्यावर गेल्यानंतर, कुठलाही हट्टी असलेला मुलगा तो रस्त्यावर लोळतो. आपली मुलं लोळली तर काय आपल्याला काही गिल्ट का वाटून घ्यायचा. चिरकला, हा मी चिरकून बघतो एकदा खरंच आई तुम्ही सगळं त्याच्यासारखं एकदा वागून बघा, काय होतं. खालचे बघतील, खिडकीतनं खालचे बघतील, ओके, बघितलं. आपल्याला त्याची भीड ज्या दिवशी तुम्हाला त्या आवाजाचा तुम्ही इरिटेशन, हो 2 मिनिटं मला बोलायचं, तुला बोलायचं, चिरक, हा चिरक, हा 1 2 3 हा. त्याला नाचतो. हॅलो हाय एव्हरीबॉडी. सुरू ठेव बोलायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आवाज ऐकला, हा गिल्ट वाटून घेऊ नका. तुम्ही मजा करायला आलात आणि जसं इथे मजा करताना, आता सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची मुलं स्पेशल आहेत, काही थेरपिस्ट आहेत, त्यामुळे मला यांच्यासमोर भीती नाही वाटत. तसंच समाजात बिनदिक्कत सांगा माझा मुलगा स्पेशल आहे, माझ्या मुलाला मदत लागणार आहे. आणि गिल्ट, एकदा मी टॉकीजला गेलो होतो पिक्चर बघायला आणि ओवी समोरच्या खुर्चीला थाड मारत होती आणि मला इन्सिक्युअर झालो की तो समोरचे डिस्टर्ब होतील म्हणून मी तिला धरत होती तेवढी ती पाय मारत होती. मुक्ता म्हणली ठीक आहे ना, आपण त्यांना सांगू समोरच्यांना माझी मुलगी स्पेशल आहे, तुम्ही जरा पलीकडच्या सीटवर बसता का, ती जरा आवाज करेल, जर तिला आम्ही धरून ठेवलं तर ती आवाज करेल. ते समजून बाजूला गेले. हा गिल्ट का घ्यायचा की मी समोरच्याला सांगू शकत नाही. मी समोरच्याला ठणकावून सांगितलं पाहिजे, बाबा ताई माझी मुलगी स्पेशल आहे, माझा मुलगा स्पेशल आहे आणि मला मदतीची, त्यामुळे मी त्याचं गिल्ट नाही घेणार आहे. तू बाजूला होतोस का किंवा तू मदत करत असेल तर मदत कर आणि बरं सोन्याचं पोझिशन करू नको. म्हणजे मी काही गिल्ट घेणार नाही आहे त्याचा. हा गिल्ट एकदा काढून घेतला ना तर आपल्याला सोशली सगळीकडे वागणं सोपं जातं. ओके, एवढंच मला सांगायचं होतं. ओवीची
आई म्हणून मला आता ओवी मोठी झाली आहे 15 वर्षाची, काही गोष्टी नमूद करा वाटतात की मी ना खूप दिवस ओवी, मला रोहन सर सांगायचे की तुम्ही ना ओवीच्या बाकीच्या गोष्टी कवर करण्यापेक्षा तिच्या एडियल कवर करा, ब्रशिंग, बाथिंग, ह्या गोष्टी. आणि तेव्हा मी फक्त अभ्यासाच्या मागे लागायचे, ही लिहित नाही आहे सर, ही काही करत नाही आहे आणि ती शाळेत जाऊ शकत नाही, मला त्याचं वाईट वाटत राहायचं. पण आता जेव्हा 15 वर्षाची ओवी झाली आहे आणि मी 40-45ला आली आहे, आता मला तिला खूप अवघड जातं या सगळ्या गोष्टी शिकवणं आणि तिला या सगळ्या गोष्टींची आरामात मी करायची सवय झाली आहे. तर तुम्ही हे सगळे लहान मुलांचे पालक आहेत, हे तुम्ही सगळे मनावर घ्या. सगळ्यात आधी त्यांना त्यांचं ब्रशिंग, बाथिंग, त्यांचे एडियल्स, कपडे बदलणे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. बाकी सगळं बाजूला राहील. अशिक्षित माणूससुद्धा, शेतकरीसुद्धा, कोणीही असो तो जगू शकतो, पण त्याची डिपेंडन्सी संपवा. कारण उद्या जर आपल्याला काही झालं किंवा आपल्या घरातल्यांना काही झालं तर आपण मोकळे असू, ते जर इंडिपेंडंट असतील तर. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, मी आता माझ्यावर काम करायला सुरुवात केली कारण मला लक्षात आलं की मी 45 वर्षाची झाली आहे आणि माझ्या हातात चांगल्या तब्येतीची म्हणावी अशी 10-15 वर्षच उरली आहेत आणि मला आता दिसायला लागलं आहे माझी गुडघ्याची ऑपरेशन येतील, काही गोष्टी सुरू होणार आहेत इथून पुढे. प्लस माझ्या आईबाबांच्या, म्हणजे जे सिनियर्स आहेत त्यांच्याही गोष्टी सांभाळायच्या आहेत. मला लक्षात आलं की आता मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्टॅमिनाच पुरत नाही आहे कामाला आणि मी ह्याच्यावर विचार केला आणि मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. मला याच्यासाठी खूप मदत हवी होती की मला वेळच मिळत नाही, मी करू काय, मला 1 ताससुद्धा आयुष्यात मिळत नाही आहे. मग म्हणलं तू तुझं आयुष्य कधी जगणार, असं जर केलंस तर त्या मुलाच्या मागे लागून. बरं, त्याच्या मागे लागूनसुद्धा मी पुरती आहे का, तर पुरतच नाही आहे. मी घरात रडतच बसली आहे, दिवसभर हे करते आहे, रात्री रडते आहे, पुन्हा त्या सॅड माइंडसेटने दुसरा दिवस घालवते आहे. सो प्लीज तुमच्यासाठी 1 तास तरी वेळ काढा. तुमच्या स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्या. तुमच्या स्वतःच्या, तुम्हाला जे काय आवडतं, योगा म्हणा, व्यायामाच्या ॲक्टिव्हिटी म्हणा, काही करा. 1 तास स्वतःसाठी द्या. तुमच्या 1 तासाने त्या मुलाला दिवसभर त्याची आई खरी मिळणार आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर चॅनलाइज राहिलात सगळ्याजणी तर घर चॅनलाइज राहील, नाही तर काहीच चॅनलाइज राहू शकत नाही. मैं सेजल दवे, आरिफ दवे की मदर. इन्होंने जो 2 बात की एकदम सही है. सबसे बड़ी बात कि पहले ये कंडीशन को एक्सेप्ट करो, फैमिली सपोर्ट तो मिलेगा और वही कि गिल्ट मत रखो हर चीज़ करने का. मैं खुद, मेरे को खुद को होता था कि मैं कुछ चीज़ को छोड़ के 3-4 घंटा चली गई तो मुझे लगता था कि अरे इसका कौन करेगा, लेकिन हम जाते तो कोई ना कोई बच्चों का कर ही लेता है, हम रहते तो कोई नहीं करता. करेक्ट. तो वो भी सही है. और ये भी मुक्ता ने बहुत सही बात की कि सर मैं भी आरिफ के वॉकिंग के बहुत पीछे पड़ती थी. तो सर मुझे वही बोलते थे कि व्हील चेयर में बिठा के आप आगे उसको ऑटोमेटिक व्हील चेयर में भी बिठा के सब चीज़ कर पाओगे, लेकिन उसका जो एडियल है वो जब तक वो खुद नहीं करेगा तब तक आप वो आपके ऊपर डिपेंडेंट ही रहेगा. तो वो भी सही बात है. और एक बात कि बच्चों को लेके निकलो बाहर, जहाँ कुछ भी हो बाहर निकलो, घर में लेके मत रखो, क्योंकि वो सोशल हो जाएंगे तो हमको भी ऑकवर्ड नहीं होगी कुछ भी सिचुएशन, कहीं पे भी जाएं. अभी मैं मेरी सोसाइटी में आरिफ को लेके इतना घूमती हूँ कि एक दिन मैं नहीं जाती तो दूसरे दिन और पूछते हैं कि आरिफ कहाँ है. मतलब इतने लोग उसको पहचानते हैं, आजू बाजू सोसाइटी के सब आरिफ को पहचानते हैं. तो हमारे बच्चे की पहचान हमको ही बनानी है. हमको तो पहचान नहीं वाले लोग लेकिन उसको हम पीछे छुपा के मत रखो, बाहर निकालो जितना हो सके उतना पॉसिबल. अभी ये व्हील चेयर में भी है तो भी हम लोग कुछ भी प्रोग्राम है तो हम सोचते नहीं हैं, पहले सोचते थे, लेकिन सर मैं भी एक ऐसे में कंडीशन में आ गई थी कि ना मैं उसको उठा पा रही थी ना चला पा रही थी. तो सर बोले व्हील चेयर लो, निकलो. तो वो थोड़ी डिफ़िकल्ट तब लगा कि आगे नहीं चल पाएगा, लेकिन 5-6 साल से जो हम निकल पा रहे, जा पा रहे हैं, वही बड़ी बात है ना, वरना बैठ जाते घर में, ऐसा है. तो हर चीज़ में मतलब वही कि एक्सेप्ट करो, फैमिली सपोर्ट मिलेगा और अच्छे थेरेपिस्ट तो है ही. और मैं अपनी तारीफ नहीं करूँगी, लेकिन मुझे भी किसी ने बताया था कि हर चीज़ आपके लिए सामने नहीं आएगी, आपको ढूंढना पड़ेगा किसी ना किसी का, तो वो आपको सामने से हेल्प मिलेगी. तो एफर्ट्स तो आपको ही लगाने पड़ेंगे. ओके, थैंक यू सो मच.
और हाँ, और एक बात, हम लोग सबसे पहला सर ने कनेक्टिविटी प्रोग्राम किया था, तब आरिफ के पापा ने डांस किया था, उसके बाद अभी। क्या बात है। हम लोग जब पहले हाँ, आरिफ को ये जो तकलीफ हुई तब वो 4-4.5 महीने का था और 6 महीने के हुआ तब से हमने थेरेपी का सब चालू कर दिया और तब हम आप जैसे ही एकदम छोटे बच्चों को लेके आते थे और ये हम लगता था कि ये कैसे बट बिलीव मी कि अगर आप एज अ हस्बैंड एंड वाइफ आप अगर तालमेल करके धीरे धीरे करते हो टफ है ऐसा नहीं है बट ऐसा भी नहीं है कि ये टाइम जाता है अच्छी तरह जाता है और बच्चे अच्छी तरह बड़े भी होते हैं। एक चीज़ है कि बी पॉजिटिव पहली बात है कि ऐसा नहीं है कि 100% सब चीज़ अपने गोल या अपने टारगेट के हिसाब से होगा और हमेशा पॉजिटिव रहो। कोई नेवर आप नेगेटिव मत करो क्योंकि नेगेटिविटी आपके साथ साथ आपके बच्चों में भी जाता है तो हमेशा पॉजिटिव रहो पहली बात है। दूसरा एक बहुत इम्पोर्टेंट है कि हम लोग एज अ पेरेंट हम स्टार्टिंग में ओवरडू भी मत करो, ठीक है आप कोशिश करो बट इतना भी बहुत से स्टार्टिंग में हम एकदम कोशिश करो लेकिन इतना भी आप एग्रेसिवली मत अंदर घुस जाओ क्योंकि बच्चे को भी थोड़ा सा भाई कोई भी नॉर्मल बच्चा होता है उसके ऊपर आप कोई भी रूटीन का स्ट्रेस डालते हो तो बच्चे के ऊपर भी आता है। उसका एनवायरनमेंट जितना आप डाइवर्स बना सकते हो उतना आप उसको पूरा डाइवर्स एनवायरनमेंट दो, चाहे थोड़ा टाइम उसको खेलने दो, टीवी देखता है टीवी देखते हुए थोड़ा बहुत थेरेपी करो, थेरेपी में डाइवर्सिटी लाओ। ऐसा भी नहीं कि एक ही थेरेपी के ऊपर आप एक ही रूटीन को लाओ उसको बाहर घुमाओ ये सब करो बट इतना भी एग्रेसिवली भी मत हो जाओ टारगेट के पीछे। कभी कभी अपने बच्चे होते हैं वो बोल नहीं पाते कम्युनिकेट नहीं कर पाते बट उसके ऊपर स्ट्रेस आता है तो रूटीन नॉर्मल लाइफ आप जी रहे हो ऐसा जियो प्लीज़। तीसरा बात आप सब लोगों ने बोला है लाइफ का सबसे बड़ा है एक्सेप्टेंस लाना ज़रूरी है। इसमें कोई गलती या कोई भी चीज़ नहीं है या आप जो कर रहे हो अच्छा कर रहे हो सही इंटेंशन से कर रहे हो तो फिर आप पर एक्सेप्टेंस लो और इंटेंशन आपका अच्छा है और क्या चाहिए आपको। हम तो स्पेशल पेरेंट्स क्यों बोलते हैं इट इज़ बिकॉज कि आज हमारे घर में ही ये बच्चे क्यों आए हैं बिकॉज देयर इज सम डिवाइन इंटरवेंशन कि हमारे से अच्छा कोई अपने बच्चे को कर ही नहीं सकता एंड इसके लिए स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी अपने को दिए पॉजिटिविटी से आता है। ये हमेशा याद रखना है कि ये हमारे में ही इट इज अ ब्लेसिंग फॉर अस। तो और उनको अगर आप बच्चों को कवर करके रहोगे अंदर रहोगे या आप बाहर निकालो बच्चे को अपना कोई दूसरा कोई भी नॉर्मल बच्चा हो तो उसकी तरह बाहर लेके जाओ। मे बी आपका एक थोड़े बहुत खराब एक्सपीरियंस है वो पकड़ के मत रहो। वर्ल्ड इज चेंजिंग, बहुत ही लोग एक्सेप्टेबल है, बहुत ही जगह पे हम वार्जे में रहते हैं। आज हमको सैकड़ों लोग शाम को निकलते हर कोई पूछता रहता है आज आरिफ ने क्या किया आज किया। आप अपने बच्चे को आप स्टेटस व्हाट्सएप पे स्टेटस में डालो, आप अपने बच्चों के छोटे छोटे चीज़ें आप डालो, प्रमोट अपना बच्चों क्या कर रहा है करो। बिलीव मी बहुत से लोग आएंगे और आपको और मोटिवेट करेंगे और करेंगे आपको आपके बच्चों के लिए पॉजिटिविटी और बढ़ेगा। प्लीज़ बच्चों को बाहर निकालो, बाहर लेके जाओ लाइक नॉर्मल। अब जैसे पिक्चर देख सकते पिक्चर लेके जाओ, बाहर घुमाने लेके जाओ, रेस्टोरेंट पे जाओ, हर रोज शाम को ऐसे घुमाने जाओ। आप रिजर्व रहोगे तो आपका बच्चा कैसे बाहर आ पाएगा। आपको भी ओपन रहना है प्लीज़। दैट इज ओनली हमारा इतना जो 13 साल का एक्सपिरियंस से हमने ये सीखा है। एनीवेज थेरेपी तो है जो हर्षने आम्हाला ॲक्च्युली जगायला शिकवलं। आम्हाला प्रॅक्टिकली ज्या वेळेला सर्वात पहिल्यांदा मुलगा चालत नाही बोलत नाही किंवा त्याच्या नॉर्मल मुलांसाठी सारख्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत असं ज्या वेळेला आपल्याला समजतं त्यावेळेला आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो किंवा आपण खूप असं भावनिक खूप विचार करतो। पण ज्या वेळेला या गोष्टी आपण एक्सेप्ट करतो आणि पुढे चालायला लागतो त्यावेळेला आपल्याला कळतं खरं आयुष्य आपलं याच्यासोबत जगण्यात आहे। क्या बात है। इतर मुलं जी होतात ती मोठी होतात
मोठी झाल्यानंतर ती मुलं आईवडिलांपासून वेगळी होतात. पण हा मुलगा जो आपला स्पेशल चाइल्ड आहे हा आपल्यासोबत आयुष्यभर, आपण म्हातारा जरी झालो तरीसुद्धा हा आपल्यासोबतच राहणार आहे. आणि हा आपला म्हणून, जशी लहान मुलं जगतात तसंच तो कितीही मोठा झाला तरी तो आपल्यासाठी लहानच राहणार आहे. आणि मोठी मुलं ज्यावेळेला होतात त्यावेळेला अडचणी येतात, जसं यांनी सांगितलं त्या गोष्टी आजच आपण, मुलगा माझा लहान आहे म्हणून मी स्वतः त्यातून असं शिकतो आहे की जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर त्याला ज्या रोजच्या रुटीनच्या सवयी आहेत त्या अंगवळणी पाडणे, आणि जेणेकरून तो त्याचा इंडिपेंडेंट होईल आणि भविष्यात आपल्याला सुद्धा जगताना एक मोटिवेशन राहणार आहे की मी कितीही थोपून येऊ दे, कितीही काही झाले, फक्त त्याची एक स्माईल सगळ्या गोष्टी विसरायला लावते. कितीही माझं अक्षरशः भांडण जरी माझ्या वाईफसोबत जरी कधी भांडण झालं, तो जर हसताना मी रडत असेल तरी मी हसतो. इतकं त्याचं स्पेशल स्माईल आहे. मी असं म्हणजे मला ती एनर्जी देतं त्याचं स्माईल खूप म्हणजे खूप. आणि तो कधीही कितीही रात्री झोपेत जरी असलो मी आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि त्याने हळू डोळे उघडले की तो स्माईल करतो, त्याच्यामुळे मला त्याची स्माईल इतकी आवडते. भयानक फॅन आहे मी त्याचा. माझा मुलगा म्हणून आणि मला असंच म्हणाय, प्रत्येक मुलामध्ये स्पेशल चाइल्डमध्ये एक त्याची एक वेगळी क्रेज आहे किंवा एक त्याचं वेगळं आयुष्य आहे. ते जगण्यासाठी आपण त्याच्यासोबत ते आयुष्य एन्जॉय करणं फार महत्त्वाचं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं बस. थँक्यू. सांगितल्याप्रमाणे भरपूर वेळा असं वाटतं की आपली एनर्जी त्यांच्या एनर्जीसोबत मॅच करायची, कंटिन्यू धडपडत असतात. प्रत्येक वेळेस भीती वाटते काय असते, पण त्याच्यासोबत राहून त्या गोष्टी एक फेस करण्याची स्ट्रेंथ येते आणि ऑटोमॅटिकली त्याच्यात वाद जातात. आणि आता वाटतं की चाललं काही प्रॉब्लेम नाही आहे. परफेक्ट. वाव, क्या बात आहे. काय पाहिजे तुला, काय पाहिजे हां माहीत नाही ना तुझं काय. मला वाटतं सगळे पॉईंट्स पॅरेंट्सने कव्हर केले. फक्त मी एकच एवढंच बोलेल की तुमच्या मनामध्ये जे आहे तेच वास्तवात येणार. जर तुम्ही मनात भीती ठेवली तर ती भीती मॅनिफेस्ट होणार आहे. तुम्ही जर समजलं की तसे सांगत होते काही नाही होणार, नॉर्मल आहे, तसं ना नॉर्मल होणार. मी फक्त एकच गोष्ट सांगतो की कबीर जेव्हा 10 महिन्याचा होता, मी योगाचं ध्यान शिकवतो. तर माझे जे योगाचे जे ध्यान गुरु आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं जसं तुम्ही आता डिस्टर्ब होता मी पण डिस्टर्ब होतो. मी जाऊन त्यांना म्हटलं हे असं असं झालेलं आहे. तर मग ते मला म्हणाले तुला काय वाटतं. पहिला प्रश्न असा होता तुला काय वाटतं. मी म्हटलं हे जे म्हणाले की ही एक दिव्य मला एक गिफ्ट मिळालेली, तोच विचार ठेव आणि जे काय आहे ते सामोरे जाऊन कर. तुमच्या मनात जे आहे
ते तुम्ही पॉझिटिव्ह राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे सोपं नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण प्रयत्न करा आणि तुमच्या मुलांची पब्लिकमध्ये नॉर्मली बिहेव करा. त्याला स्पेशल म्हणून ते करूच नका. आता तुम्ही बघितलं हा इकडे तिकडे जातो की नाही, मी तुम्हाला सांगतो, मी रेग्युलर मुलांचे समर कॅम्प देतो. नॉर्मल मुलांच्या पेरेंट्सना कधी कधी असं आश्चर्य वाटतं की अरे आज स्पेशल असून एवढं नॉर्मल करतं, माझं नॉर्मल असून मी नॉर्मल ट्रीट नाही करत. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही नॉर्मल राहा, नॉर्मल ट्रीट करा, पिक्चरला घेऊन जा, थोडा आवाज होईल. आम्ही पण घेऊन गेलो, आम्हाला पण म्हणजे त्याचं थोडंसं हे झालं, पण ऑडियन्स पण प्रतिसाद देतं आणि त्यांना कळतं की बाबा काहीतरी आहे आणि तुम्ही सांगायचं त्यांना. म्हणून मग आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पिक्चर घेऊन ते बघायला गेलो, जंगल बुक बघायला घेऊन गेलो, लहान मुलांचं पिक्चर घेऊन जातो मी. मुक्ताई तो पिक्चर आला होता तो बघायला घेऊन गेलो. आणि कबीरला ज्ञानेश्वर माऊलींचं खूप आकर्षण आहे, त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केला तो पिक्चर. तर तुमच्या मुलांमध्ये जे आवडीनिवडी आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला हे करा. आता कबीर जो आहे आमचा तो गाणं म्हणणार आहे. संपत नाही, सत्य इथले संपत नाही. आलं का लक्षात? भय इथले संपत नाही, संपवून टाका त्याला. ते संपवून टाका आणि पुढे जा. किस्सा आहे. म्हणजे मला हॉटेल नाही माहीत नाही. 3 मित्र असतात, ट्रेकिंगला जातात जंगलात. 3 मित्र असतात, जंगलात जातात, ट्रेकिंग करायला जातात. ते राहतात, टेंट करतात, टेंटमध्ये झोपतात. त्यातले 2 जण असतात ते झोपतात व्यवस्थित, पण त्यातला एक जो असतो तो विचार करतो आपण जंगलात आहे, बाजूला वाघ येईल, वाघ आपल्याला काय करेल, त्याच्या मनात तेच भीती. 9 वाजतात, 10 वाजतात, 11 वाजतात, 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतो, त्याच्या मनात तेच राहतं, तो झोपतच नाही. शेवटी काय होतं, शेवटी तोही विचार करतो हे 2 तर झोपलेत, वाघ जेव्हा यायचा आहे तेव्हा यायचा आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, तू आत्ता झोपणारच आहे. तोही झोपतो आणि त्यामुळं भेणं ही जी भीती आहे ती काढून टाका. म्हणजे काही नाही आहे, तो काय भीतच होता ना, दुसरं काहीच करत नव्हता. तोही झोपला, वाघही नाही आला, काहीच नाही झालं, सकाळी उठले आणि गेले पुढे. तर यातनं घ्यायचं आहे काय की भीती जी येते तर कुठंच नाही आहे, तुमची भीती काढून पुढं चला, काही सगळं होतं आहे. टाईम आहे, टाईम दिला तर टाईम तुम्हाला येतो आणि तुमचं करूनही जातो. तुम्हालाही काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही टाईम द्या. प्रत्येक गोष्टीला टाईम हा द्यावा लागतो आणि तो तुम्हाला काढायलाच लागतो. तुम्ही नाही काढला तर त्या गोष्टी पुढं जातील, एवढंच होईल. टाईम नंतर ती करूनच घेईल, पण टाईम द्या, टाईम करून घेईल. म्हणतो ना आपण वेळ, आणि वेळ किती महत्त्वाची असतं ते वेळच शिकवते. सगळ्या बच्चों ऐकताय का? ओके. तो खऱ्या अर्थाने आज मी जिंकलोय असं मी म्हणेन. याचं रिझन हे आहे की मी जेव्हा हे कनेक्टॅबिलिटी प्रोग्राम चालू केले होते 13 वर्षापूर्वी, ऑलमोस्ट पेरेंट्सला बाहेर म्हणजे ट्रिपला घेऊन जाणं किंवा मुलांसोबत बाहेर घेऊन जाणे, आम्ही भरपूर ठिकाणी गेलोय आतापर्यंत. म्हणजे राईस प्लांटेशन, बीचवर, 1 नाईट स्टे, भरपूर सगळे माझ्या मते सगळ्या रिसॉर्टला गेलोय आम्ही. त्याच्यानंतर झूला गेलोय. तर हे भरपूर ॲक्टिव्हिटी केले. हे सगळं चालू करायच्या मागे जे इंटेन्शन होतं माझं ते ॲडव्होकसी आणि अंडरस्टँडिंग की बाबा काय आहे लाईफमध्ये, आणि मुलांसोबत पण मुलांना एक्सप्लोरेशन. या इव्हेंटतून बेसिकली काय झालं पाहिजे, मुलं एन्जॉय केली पाहिजे, पेरेंट्सनी एन्जॉय केलं पाहिजे, रियालिटी समजली पाहिजे, एकमेकांसोबत कनेक्ट झाला पाहिजे. प्रत्येक मुलांमध्ये वेगळं काहीतरी लपलेलं आहे, प्रत्येक माणसामध्ये वेगळं काहीतरी लपलेलं आहे, ते कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही पहिलं बर्थडे सेलिब्रेशन म्हणून म्हणायचो या इव्हेंटला, कारण प्रत्येक मुलाच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही बर्थडे त्या दिवशी सेलिब्रेट करायचो त्या 2-3 मुलांचे. नंतर आम्ही त्याला कनेक्टॅबिलिटी नाव दिलं. कारण की सगळ्यांच्या ॲबिलिटीज कनेक्ट होत आहेत म्हणून आम्ही त्याला कनेक्टॅबिलिटी नाव दिलं. याच्या थ्रू मला आता म्हणजे या इव्हेंटला तर मी म्हणेल की ज्या लेवलला पालकांनी किंवा पेरेंट्सनी सांगतायत काय केलं पाहिजे, जे मी पहिल्या 2-3 इव्हेंटमध्ये मी ओढून सगळ्यांना सांगायचो 13 वर्षापूर्वी. आणि जी माझ्याकडे टीम होती किंवा जी ऑर्गनायझिंग कमिटी होती त्याच्या मागं मी डे नाईट करत राहायचो. बट दिस इज द फर्स्ट इव्हेंट. मी जिंकलो म्हणायचं रिझन हे आहे की एक पालक दुसऱ्या सगळ्या पालकांना सांगताय, हे माझ्यासाठी खूप मोठं सक्सेस आहे. आणि दुसरं म्हणजे जे मला
एन्करेज करायचे उन्नती थ्रू ती माझी टीम करते, कारण की मी काहीच नाही केलं आजच्या इव्हेंटला, माझ्या सगळ्या टीमनी केलंय. सो ती पूर्ण कल्चर आहे किंवा तो जो मला एन्करेज करायचा होता, जरी मी आज उद्या मी राहिलो तो ना राहिलो तरी ही माझी ब्रिगेडियर टीम कदाचित हे सतत पुढे करेल. सो त्याच्यामुळे माझी टीम आणि माझे पेरेंट्स ह्या सगळ्यांना जर याचा मेन मोठं जर करायला असेल तर मी जिंकतो, त्याच्यामुळे म्हटलं की इव्हेंट्समध्ये आपण एकमेकांसोबत कनेक्ट होतो, पेरेंट्सला एकमेकांना सगळ्या थोडासा एक फ्रेंडशिपनेस येतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एकमेकांचे मन मोकळे करतो. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या, बिकॉज डे इन डे आउट प्रॅक्टिसमध्ये आम्ही काय ऐकतो पेरेंट्सला, शाळेमध्ये नाही घेतलं, आम्ही नाही बाहेर गेलो, आम्ही हे नाही केलं, आम्हाला ते नाही झालं. मग इथे आपण ती अपॉर्च्युनिटी क्रिएट करतो, कारण की इथे आपल्याला कुठली भीती नाही बेसिकली. आपण काही पण करायचं असेल तर आपण इथं बिंदास करू शकतो, काही फरक पडत नाही. आज प्रिन्सिपल कमी इथे ज्या पद्धतीने खेळत आहे ते खेळणं आपण बाहेर त्यांना सतत दिलं पाहिजे. आणि हे जे पेरेंट्सनी सांगितलेलं आहे तेच सत्य आहे आणि तेच झालं पाहिजे सतत. बाकी प्रत्येकाच्या लेवल, माइल्ड, मॉडरेट, सिनियर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, दॅट इज डिफरंट, ते काही फरक नाही पडेल. ठीक आहे. सो दॅट इज वन. माझ्याकडनं माझ्या टीमला थँक्यू फॉर डुईंग दिस, बिकॉज I have not done anything for today. So thanks to all the team. आणि पेरेंट्समध्ये डेफिनेटली सगळ्याच पेरेंट्ससाठी आभार, कारण की आज सकाळपासून भरपूर पेरेंट्सनी कॅन्सल पण केलं, 6-7 फॅमिलीज नाही आल्या. आपल्याकडे टोटल फॅमिली जे वापर सगळे मिळून साधारणतः माझ्या मते 250 ते 300 फॅमिलीज आहेत, म्हणजे मुलं आहेत. आणि ते तेवढे फॅमिलीज जर बघितल्या तर कदाचित हा स्ट्रेंथ 1000 झाला पाहिजे. 250 ते 300 पेरेंट्सचा स्ट्रेंथ 1000 झाला पाहिजे. आणि माझा ड्रीम आहे की 1000ची एक ट्रिप आपली झाली पाहिजे. एक ट्रिप आपली होईल, नक्कीच होईल कधीतरी, पण ती जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्या मी तुला देतो कधी तो मला माझा आवाज असं पण येईल. सो टीम होईल, बट जे कन्सिस्टंटली म्हणेल की गोवीचे आई बाबा म्हणजे मुक्ता लवेकर, विनोद लवेकर, कबीरचे आई बाबा आणि आलीचे आई बाबा, हे जे पेरेंट्स आहेत ते ऑलमोस्ट माझ्यामध्ये मागचे 10 ते 12 वर्ष झाले खूप छान पद्धतीने आहे. सो 10 ते 10 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, प्रत्येक कनेक्टॅबिलिटीनं दे मेक शुअर की दे आर कमिंग. आणि जसं आता मी विनोद सरांची ओळख करून द्यायची तर विनोद सरांचं गुगलला नाव टाका, तुम्हाला येऊन जाईल. मराठी इंडस्ट्रीचे खूप मोठे दिग्गज डायरेक्टर आहेत ते. कबीरचे पप्पा जे आहेत ते पण खूप मोठ्या पोस्टवर आहेत, किंवा सगळेजण आपापल्या याच्यात बिझी आहेत. बट तो का म्हणजे इकडे काय यायचं त्याचं रिझन आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार तुमच्या तीन पेरेंट्सचे. आणि तुम्ही त्या लेवलला ॲडव्होकेसी म्हणून मी जे म्हणतो की आपण दुसऱ्या पेरेंटला सपोर्ट केला पाहिजे किंवा तुम्ही एकमेकांना सपोर्ट करून पुढे पुश केलं पाहिजे. दॅट इज मेन इम्पॉर्टंट मोटो ऑफ दिस इव्हेंट. आणि तुम्ही तुमच्या पुढे 10 पेरेंट्सला हे जर सपोर्ट केला तर कदाचित आम्हाला खूप सोपं पडेल. ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. तर आता जेवण